चला म्हटलं नेहमी काय तेच तेच. आज तुमच्यासोबत IKEAमधल्या होम डेकोरेशनच्या काही आयडियाज आहेत त्या शेअर करूया. तर आज मी तुम्हाला IKEAच्या फर्स्ट फ्लोअरला म्हणजे दरवेळेस मी तुम्हाला मार्केट प्लेसला घेऊन जाते. पण यावेळेस म्हटलं जिथे त्यांनी होम छान पद्धतीने डेकोरेट केलेले आहे त्या प्लेसला घेऊन जाऊया. तर इथे मी पहिल्या सेक्शनमध्ये आलेली आहे की जिथे आपला लिव्हिंग रूम चा तिथे आपण जो TV युनिट आहे तो कशा पद्धतीने ऑर्गनाइज करू शकतो. त्यांच्या काही वस्तू वापरून किती सुंदर असं डेकोरेट करू शकतो हे इथे दाखवलेलं आहे. असेच प्रत्येक प्लेसेस म्हणजे किचनपासून लिव्हिंग रूमपर्यंत, बाथरूमपासून लॉन्ड्री सेक्शनपर्यंत सगळं काही खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. तर लक्झरीपासून सिंपल आयडियाज ज्या आहेत होम डेकोरेशन्सच्या त्या तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील. तर इथे आपले जे काही घराचे कॉर्नर्स आहेत ते कशा पद्धतीने आपण डेकोरेट करू शकतो त्या देखील तुम्हाला काही आयडियाज मिळून जातील. तर हा आहे लिव्हिंग रूमचा एक TV युनिट की त्याला इथे कॅबिनेट सकट ओपन शेल्फ देऊन मधल्या सेक्शनमध्ये TV देखील ठेवू शकतो. त्याच साईडला इथे कॉर्नरला प्लांट्स ठेवून प्लांट्सचा स्टँड ठेवून कॉर्नर डेकोरेट केलेला आहे. त्यानंतर आपले जे काही किचनचे काचेचे ड्रॉवर्स असतात म्हणजे दरवाजे असतात ना, त्या कॅबिनेटमध्ये आपण काय ठेवू शकतो, कशा पद्धतीने ठेवू शकतो ते इथे दाखवते आहे. तर इथे आहेत ना आपले जे काही काचेचे ग्लास आहेत, वास आहेत किंवा आपले छान छान मग्स असतात ते दिसायला खूप सुंदर दिसतात ना, ते आपण इथे अशा पद्धतीने ठेवू शकतो. तर हा एक पूर्ण युनिट आहे म्हणजे आपला जो पॅरलल प्लॅटफॉर्म आहे किचनचा तिथे तुम्ही अशा पद्धतीने डेकोरेट करू शकता. तुमच्याकडे जर सेपरेटली क्रॉकरी युनिट नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं जे क्रॉकरी युनिट आहे ते ऑर्गनाइज करू शकता. तर इथे तुम्हाला पूर्ण ड्रिंकवेअर सेक्शन दिसेल आणि हे बघा ना ग्लासेस वगैरे पण इतके सुंदर आहेत ना, प्रत्येक वस्तू जी आहे ना IKEAची ती तुम्हाला खूप सुंदर मिळून जाईल. त्यानंतर इथे सिंक एरियाच्या जवळ त्यांनी एक लेझी सुजन ठेवलेलं आहे असंच काहीतरी डेकोरेट करण्यासाठी. एकमध्ये वास आहे आणि इथे सिंकच्या जवळ आहेत ना तुम्हाला काही आपले विम डिस्पेन्सर, लिक्विड डिस्पेन्सर्स जे आहेत ना ते यावेळेस आता खूप छान छान आलेले आहेत IKEAमध्ये. हे मी आत्ता नवीन बघितलेले आहेत. दिसायला पण खूप सुंदर आणि इझी टू हँडल आहेत. तर इथे अशा पद्धतीने ही जी पॅन्ट्री आहे ती ऑर्गनाइज केलेली आहे. तर हे जे कंटेनर्स आहेत ना हे IKEAची एक आयडेंटिटी आहे. लगेच लक्षात येतं की IKEAचे कंटेनर्स आहेत. तर ते इथे अशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहेत. तर इथे आता मी तुम्हाला ड्रॉवर दाखवते. तर हा जो ड्रॉवर आहे ना तो इथे वेगळ्या पद्धतीने त्यांनी डिझाईन केलेला आहे. तर जेव्हा ओपन केल्यानंतर पहिले फक्त 2 जे ड्रॉवर्स आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि त्यानंतर आतमध्ये अजून एक हिडन ड्रॉवर जो आहे तो देखील इथे दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपली जी कॅबिनेटची पूर्ण जी स्पेस आहे ना ती अशा पद्धतीने आपण ऑर्गनाइज करू शकतो आणि IKEA आहेत ना खूप परफेक्ट असं सोल्युशन देतं जर आपल्याला काही डेकोरेट किंवा काही ऑर्गनाइज करायचं असेल तर. आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलंत ना किचनच्या जिथे त्यांनी डिझाईन केलेलं आहे, जिथे त्यांनी ऑर्गनाइज केलेलं आहे ना तिथे आतमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की लुक हिअर म्हणजे लुक इनसाइड. ड्रॉवर ओपन करून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे आहे हा जो पूर्ण सेक्शन आहे तो OTG वगैरेचा सेक्शन आहे. तर इथे तुम्ही तशाच पद्धतीची जी काही आपली भांडी आहेत ते ठेवू शकतो. त्यानंतर इथे लिव्हिंग रूम म्हणजे छोट्या लिव्हिंग रूमसाठी काही डेकोरेशनच्या आयडियाज आहेत. तर प्रत्येक पेंटिंगच्या वरती बघा एक लॅम्प आहे ज्याच्यामुळे पेंटिंग आहे ना ती खूप खुलून दिसते. तर ही जी लिव्हिंग रूमची आयडिया आहे ना ही छोट्या लिव्हिंग रूमची आहे की जिथे त्यांनी पर्टिक्युलरली लाईटवरती जास्त फोकस केलेला आहे वस्तूंपेक्षा. त्याच लिव्हिंग रूमसाठी अशा पद्धतीचं छोटं किचन असेल तर ते आपण कशा पद्धतीने ऑर्गनाइज करू शकतो ते इथे दाखवलेलं आहे. तर इथे बघा त्यांनी एक छोटीशी इथे रॅक ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण आपले इलेक्ट्रॉनिक्स किंवा जर काही वस्तू आपल्या ज्या बाहेर इकडे तिकडे ठेवलेल्या असतात, आपला काउंटर टॉप छोटा असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या काही रॅक्स आहेत ना त्या वापरून ऑर्गनाइज करू शकता.
त्यानंतर हा जो टेबल दिसतोय ना, हा स्टडी टेबल म्हणजे मुलांसाठी असा आपण टेबल घेऊ शकतो. त्याला असे छोटे-छोटे बास्केट्स आहेत, मोठे पण बास्केट्स आहेत. त्याची जागा आपण इकडे-तिकडे करू शकतो. त्याला मागे हुक दिलेले आहेत. ते हुक आपण या होल्समध्ये टाकलं ना, की हे जे बास्केट्स आहेत ना, ते आपल्याला जिथे ज्या हाईटला जिथे ठेवायचे तिथे आपण याला हुक्सच्या सहाय्याने लावू शकतो. तर ही एक आयडिया जी आहे ना, ती खूप छान वाटली मला स्टडी टेबलसाठी. तर तुम्हाला माहितीच असेल, की कोणतंही किचनचं डिझाइन किंवा लिव्हिंग रूमचं डिझाइन जर आपल्याला काही आवडलं IKEAचं, तर तसाच सेटअप आपल्याला आपल्या घरामध्ये देखील IKEA प्रोव्हाईड करतं. जसं आहे तसं म्हणजे पूर्ण किचन आपल्याला जशा पद्धतीने हवं आहे, तशा पद्धतीने IKEA डिझाइन करून देतं. तर हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेलच. तर हैदराबादमध्ये बऱ्याच घरामध्ये जिथे मी राहते, तिथे ऑलमोस्ट सेक्शनमध्ये किचन आहेत ना, IKEAचे इन्स्पायर्डच तुम्हाला भेटून जातील. डेकोरेशन आयडियाज किंवा ऑर्गनायझिंगच्या ज्या ज्या काही आयडियाज आहेत ना, त्या बऱ्याच इथे फ्लॅट्समध्ये मी बघितलेल्या आहेत. मी होम डेकोरेशन्स नंतर मी इथे अजून एक गोष्ट अनुभवली, ती आहे ऑर्गनायझेशन आयडियाज. तर इतक्या सुंदर सुंदर ऑर्गनायझेशन आयडियाज आणि त्याला लागणारे ऑर्गनायझर्स IKEAमध्ये इतके सुंदर आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना, इतकी अट्रॅक्टिव्ह त्यांनी केलेली आहे. तर IKEAचा मेन एम असाच आहे, जर आपल्या सिंपल घराला आपल्याला छान आणि सुंदर डेकोरेट करायचं असेल, तर तुम्ही IKEA इन्स्पायर्ड होम डेकोरेशन आयडियाज नक्की फॉलो करू शकता. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या घराला लक्झरी लूक देतात. जरी तुम्ही घरामध्ये काही इंटिरियर नसेल केलं, तरी या वस्तूंनी देखील तुम्ही घराला खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने डेकोरेट करू शकता. अशी त्यांची एक छोटीशी आयडिया म्हणजे मला जाणवते. नंतर इथे बघा डायनिंग एरियाला कशा पद्धतीने म्हणजे क्रॉकरी युनिटला कशा पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे. त्याच्या शेजारी एक मोठा असा आरसा म्हणजे घरामध्ये मेन काम जे आहे ना मिररचं, ते काय आहे, मोठे मोठे आरसे घरामध्ये का बसवतात. जर आपलं घर छोटं असेल ना, तर आरशाने आहे ना घर आपलं थोडंसं मोठं दिसतं. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आहे ना आरसे दिसतील, ज्याच्याने आहे ना घर आपलं खूप मोठं दिसतं. तर इथे बघा हा आहे पूर्ण एक क्रॉकरी युनिट आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे डायनिंग टेबल. तर इथे आहेत ना काय-काय गोष्टी ज्या वेगळ्या आहेत ना, त्या मी थोड्याशा झूम इन केलेल्या आहेत. मला खूप आवडतात होम डेकोरेशनच्या आयडियाज. त्यानंतर इथे बघा क्रॉकरी युनिट जे आहे ना, त्याला इतके सुंदर आणि वेगळ्या पद्धतीचे बास्केट्स यूज केलेले आहेत. बास्केट्समुळे काय होतं, जर एखादी गोष्ट छोटी-मोठी किंवा आपल्याकडे प्रत्येक गोष्ट इव्हन नसते, म्हणजे कुठले तरी बाऊल वेगळे, काही बाऊल वेगळे-वेगळे असतात, तर ते आपण अशा बास्केट्समध्ये जेव्हा ऑर्गनाइज करतो ना, तेव्हा ते इतकं सुंदर दिसून येतं. तर इथे बघा, एका सेक्शनला तुम्हाला सगळ्या अशा सेम गोष्टी दिसतील आणि दुसऱ्या सेक्शनला आहेत ना सगळ्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी दिसतील. इथे बघा तुम्हाला जरी तुमचं स्वतःचं घर असेल तरी आयडियाज मिळतील किंवा तुम्ही जर रेंटर फ्रेंडली राहत असाल तरी देखील तुम्हाला इथे खूप छान आयडियाज मिळतील. म्हणजे प्रत्येक गोष्ट इथे वॉल माउंटचीच नाही आहे. काही गोष्टी ज्या आहेत ना त्यात आपण अशाच खाली ठेवू शकतो, ज्याला वॉल माउंट करायची गरज नाही आहे, ज्याला काही ड्रिलिंग वगैरे लागणार नाही, जसं आहे तसंच्या तसं युनिट तुमच्या घरी येईल. तर ह्या आयडियाज मला आहेत ना IKEAमधल्या खूप आवडतात. म्हणजे एकच गोष्ट नाही आहे की बाबा तुम्ही असंच करू शकता किंवा तुम्ही रेंटेड घरामध्ये राहता तर तुम्ही काहीच करू शकत नाही, असं नाही आहे. इथे बरेच असे काही काही ऑप्शन्स आहेत की जे आपण रेंटेड घरामध्ये आणि मला वाटतं मोस्ट ऑफ द ऑप्शन्स जे आहेत ना ते रेंटेड घरासाठीच आहेत. तर इथे बघा हे जे क्रॉकरी युनिट आहे ना, याला शेल्फ जी आहे ना, ते त्यांनी ओपन शेल्फमध्ये दाखवलं आहे. पण जर तुम्हाला याला देखील ड्रॉवर लावून घ्यायचे असतील, डोअर लावून घ्यायचे असतील, तरी देखील तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने ते डिझाईन करतात. पण काही जे सेक्शन्स आहेत ना, ते तुम्हाला ओपन शेल्फच मिळतील. नंतर मुलांच्या रूममध्ये बुक शेल्फ आपल्याला काही घ्यायची असेल ना, तर ही एक खूप छान आयडिया आहे. तर इथे त्यांनी मुलांसाठीचे जे काही बास्केट्स आहेत, ऑर्गनायझर्स आहेत, ते वेगळ्या पद्धतीचे आहेत, की ज्याच्यामध्ये आपण टॉयज देखील ठेवले तरी व्यवस्थित राहतील किंवा कपडे ठेवले तरी व्यवस्थित किंवा काही मुलांचे बुक्स वगैरे जरी असतील तरी देखील ते आपण ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने एक पूर्ण सिंगल युनिट आहे, की ज्याला डोअर्स पण आहेत, ओपन शेल्फ पण आहे, डिस्प्ले युनिट पण आहे.
तर मी IKEAला आले होते. माझं जे मला किचन आहे ना, ते थोडंसं मेकओव्हर करायचं आहे. थोडेसे चेंजेस करणार आहेत. तर त्यासाठी मी आले होते. तर माझ्या वस्तू ऑलरेडी घेऊन झालेल्या आहेत. तर म्हटलं इथे आले होते, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊया. आणि जेव्हा मी माझं क्रॉकर युनिट देखील घेतलं होतं ना, तेव्हा मी IKEAमध्ये भरपूर वेळा येऊन गेले. म्हणजे खूप राऊंड मारले आणि मी याच्यातल्यात ना काही पीसेस देखील सिलेक्ट केले होते. पण नंतर म्हटलं नाही, अजून थोडंसं काहीतरी बघूया. तर माझं म्हणजे दोन्हीकडे झालं होतं, होम सेंटरमध्ये पण आणि IKEAमध्ये पण. पण IKEAमधून जे क्रॉकरी युनिट मी सिलेक्ट केले होते ना, ते त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला वॉल माउंट करून घ्यायला लागतील, म्हणजे ड्रिलिंग कंपल्सरी होतं. त्यामुळे मग मला IKEAमधले जे काही ऑप्शन्स होते ना, ते कॅन्सल करायला लागले होते. तर इथे आहेत ना, ह्या ज्या आयडियाज आहेत ना, ह्या बऱ्याच मी माझ्या घरी देखील फॉलो करते. आणि बघा ना, म्हणजे असं बघितल्यानंतरच लक्षात येतं. आणि आजची जर माझी व्हिडिओ जी आहे, ती जर तुम्ही बघितली, तर तुम्हाला देखील थोडीफार आयडिया येईल की आपल्या घरातल्या वस्तू आपण कशा शोकेस करू शकतो. तर इथे बघा, जो सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे किंवा आपला स्मॉल ब्रेकफास्ट टेबल असतो, त्याच्यावरती इथे ना प्रत्येक ठिकाणी आहेत ना, त्यांनी लॅम्प प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्याच्याने आहे ना किचनमध्ये ब्राईटनेस जो आहे ना तो राहतो. तर इथे बघा, हे जे म्हणजे आतमधल्या कॅबिनेटमधले कसं त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे ते दाखवतात. त्याच्यामुळे इथे आहेत ना डोअर्स नव्हते लावले. तर हे जे ब्लॅक कलरचं लावलेलं आहे ना, ते पूर्ण इनबिल्ट केलेलं आहे कॅबिनेटला. पण हे व्हाईट कलरचं जे शेल्फ दिसते ना, ती एक सेपरेट IKEAमध्ये ऑर्गनायझर मिळतं. तर ते देखील खूप छान क्वालिटीचं आहे. त्यानंतर इथे बघा, लुक इनसाइड म्हणून जिथे मेन्शन केलेलं आहे ना, तिथे त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर बास्केट कशा पद्धतीने त्यांनी इथे ऑर्गनाईज केलेले आहेत. प्रत्येक जे काही आपले कंटेनर्स आहेत, सेपरेट सॉसेसचे बॉटल वगैरे आहेत ना, हे असे आपण बास्केट्समध्ये ऑर्गनाईज करू शकतो. त्यानंतर इथे आपले काही सर्विंग ट्रेज आहेत, चॉपिंग बोर्ड्स आहेत. ऑलमोस्ट इथे सगळे सर्विंग ट्रेजच दिलेले आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. त्यानंतर बघा, या मोठ्या कॅबिनेटमध्ये इथे अजून 2 छोटे ड्रॉवर्स दिलेले आहेत, की ज्याच्यामध्ये आपण आपली जी कटलरी आहे ती ठेवू शकतो. तर कटलरीसाठी इथे म्हणजे दरवेळेस ना आपल्याकडे बरीच कटलरी असते. काही असते जी डेली लागते आणि काही असते ती कधीतरी लागते. त्यासाठी इथे सेपरेटली 2 कटलरीचे सेक्शन्स दिलेले आहेत. आणि हे बंद करायला हा एकच मोठा जो ड्रॉवर आहे तो इनफ आहे. तर ही एक आयडिया मला नवीन वाटली किचन डिझाईनमध्ये. त्यानंतर इथे सगळ्यात कोपऱ्यातला जो एक कॅबिनेट आहे, ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये डस्टबिन्स दिलेले होते. इकडे जर तुम्ही बघितलं तर आपले जे काही क्लिनिंगचे सोल्युशन्स वगैरे आपल्याला जे एकत्र लागतं, त्याचे नॅपकिन्स आहेत, किचनचे स्प्रेज आहेत, त्या सगळ्यासाठी आहे ना हे असं बास्केट मी IKEAमध्ये बघितलेलं आहे. तर हे देखील बास्केट आपण वापरू शकतो. डेली आपली जी क्लिनिंग आहे त्यासाठी सेपरेटली बास्केट घेऊन कॅरी करून आपण आपलं जे काही डेली क्लिनिंग आहे, डस्टिंग आहे ते करू शकतो. हे आहेत ना 2 क्रॉकरी युनिट एका साईडला एक ठेवलेले आहेत. तर जर आपली खूप जास्त क्रॉकरी असेल ना, तर आपण अशा पद्धतीने देखील 2 जे युनिट्स आहेत ते एकत्र ठेवू शकतो. इथे बघा, एक जो तुम्हाला बास्केट दिसतंय ना, हे ते लोखंडाचं आहे. आणि नेहमी क्रॉकरी युनिट ऑर्गनाईज करताना ते जे आहे ना ऑर्गनायझर, मी भरपूर म्हणजे लोकांच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि मला देखील खूप इच्छा होते ते घ्यायचं. तर मी लवकरच ते घेणार आहे आणि जेव्हा घेईन आणि त्याला जसं मी ऑर्गनाईज करेन ते तुमच्यासोबत शेअर करेनच. तर इथे बघा, ड्रॉवर देखील आहेत क्रॉकरी युनिटमध्ये, म्हणजे छोट्या-मोठ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. इथे जशी त्यांनी कटलरी ठेवलेली आहे कटलरी ट्रेमध्ये, तसं आपण ठेवू शकतो. इथे आपले टेबलचे जे काही रनर्स आहेत, टेबलचे कवर आहेत, ते आपण इथे ठेवू शकतो. तर असे जे ड्रॉवर्स आहेत ना, हे म्हणजे हवेत क्रॉकरी युनिटला.
हे किचन होतं की जे छोटं होतं, पण यामध्ये आहेत ना त्यांनी फ्लोटिंग शेल्फ लावून आपण जी काही स्पेस आहे ना ती वापरू शकतो अशा पद्धतीने इथे छान असं ऑर्गनाईज केलं होतं. हा एक समोरचा म्हणजे एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. तिकडे काउंटर टॉप आहे. काउंटर टॉप खूप छोटा आहे. इथे हा जो तुम्हाला उभा कॅबिनेट दिसतोय तो पॅन्ट्री युनिट आहे आणि इथे हे जे वरती पूर्ण कॅबिनेट्स दिसत आहेत ना, हे आपण म्हणजे असे काचेचे देखील लावू शकतो. जर तुम्हाला तिथे वेगळं मटेरियल हवं असेल तर ते देखील आपण तिथे लावू शकतो. आणि इथे बघा कप लावण्यासाठी आहे ना ही अशी रॉड जी आहे ना ती लावलेली आहे. तर ही देखील अशी खूप सुंदर दिसते. याला आपण नॅपकिन्स लावू शकतो, कप लावू शकतो, आपले जे डेली लागणारे स्पून्स लावू शकतो. अशा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. त्यानंतर इथे असा छोटासा ट्रे आहे, त्याच्यामध्ये सगळे मसाले ठेवू शकतो. तर ही आयडिया आहे ना मला खूप आवडली. इथे बघा आता मी तुम्हाला हा जो पॅन्ट्री युनिट आहे तो दाखवते. तर हा जो पॅन्ट्री युनिट आहे ना, हा आता नवीन ट्रेंडिंगवाला पॅन्ट्री युनिट आहे, की जर आपण त्याचा दरवाजा ओपन केला ना, की त्याचे जे समोरचे कॅबिनेट आहे म्हणजे दरवाजाला देखील आपण इथे बास्केट्स दिलेले आहेत, की जिथे आपण आपले जे बरण्या आहेत त्या ठेवू शकतो आणि समोरचा जो पोर्शन आहे तो देखील बाहेर येतो. अशा पद्धतीने नवीन आता पॅन्ट्री युनिट ऑर्गनायझेशन आलेलं आहे, डिझाईन आलेलं आहे किचनमध्ये. तर इथे बघा, इथे त्यांनी गॅस ओट्याच्या खाली मसाल्यासाठीच्या पण बरण्यांसाठी सेक्शन दिलेलं आहे आणि इथे पूर्ण कटलरी होल्डर आहे. आणि यातलं ना मला एक खूप आवडलेलं किचन डिझाईन देखील आहे. तर मी सांगते तुम्हाला मला कोणतं किचन डिझाईन खूप आवडलं. तर पुढे आहे ते. मला आहे ना म्हणजे जास्त आहे ना असं शोकेस करायला खूप आवडतं. म्हणजे असे जे ओपन शेल्फ आहेत ना असे ठेवायला मला खूप आवडतात आणि त्याच्यामध्ये खूप छान असे वस्तू ठेवायच्या असं मला खूप आवडतं. तर जिथे जास्त असे ओपन शेल्फ्स आहेत ना ते जास्त मला किचन आवडलेत. तर आत्ता जे किचन मी तुम्हाला दाखवणार आहे ना, ते किचन मला खूप आवडलं. तर त्याचं रिझन देखील सांगते मी तुम्हाला. इथून एंट्री करतानाच त्यांनी फ्लॉवरने इथे वॉल डेकोरेट केलेली आहे. तो कॉन्सेप्ट मला आवडला. याची बाल्कनी आपण अशा पद्धतीने डेकोरेट करू शकतो. ते इथे छान वाटतंय. त्यानंतर इथे बघा किचनला एकतर ओपन शेल्फ दिलेली आहे दोन्ही साईडला. म्हणजे गॅसच्या मला अशा पद्धतीचं किचन खूप आवडतं आणि त्याला जे तुम्ही खाली त्याचे जे अँकल्स बघतात ना वुडनचे, त्याचं देखील तुम्ही जर टेक्स्चर बघितलं ना तर एन्शियंट टेक्स्चर दिलेलं आहे. त्यानंतर किचनला आहे ना पांढऱ्यासोबत गोल्डन टच दिलेला आहे, की जो इतका रिच लुक देतो. तुम्ही ह्या किचनचे होल्डर्स बघाल तर हे देखील गोल्डन कलरमध्ये आहेत. तर यामुळे मला हे जे किचन आहे ते खूप आवडलेलं आहे. मेन म्हणजे याच्या ज्या ओपन शेल्फ आहेत दोन्ही साईडला आहेत. एक साईडला सगळ्या बरण्या ठेवल्या होत्या आणि एक साईडला आपले जे कुकवेअर्स आहेत ते ठेवले होते. आणि याचे जे प्लँक्स आहेत ना, जे हे फ्लोटिंग शेल्फ आहेत त्याचे, याला देखील अशी आहे ना छोटीशी डिझाईन आहे. तर ती देखील खूप सुंदर वाटत होती. ॲक्च्युली याच्यामध्ये आहे ना मला छोटे प्लँक्स हवे होते, पण यामध्ये ही एकच साईज होती म्हणजे मोठा असा फ्लोटिंग शेल्फ होता. तर तो एक मला किचन डिझाईन खूप आवडलं. तर त्याच किचन डिझाईनचं हे आहे ते क्रॉकरी युनिट. हे देखील क्रॉकरी युनिट तुम्ही बघितलंत ना पूर्ण असं डिस्प्ले युनिटसारखं आहे, ज्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी ऑर्गनाईज केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला इथे केक स्टँडपासून आपले जे काही आपण ड्रायफ्रूट्स कुकीज वगैरे ठेवू शकतो त्यासाठीच्या ज्या बरण्या आहेत, त्यानंतर खाली आपल्या प्लेट्स बाउल्स ड्रिंकवेअर्स वगैरे सगळं काही एका क्रॉकरी युनिटमध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे.
त्यानंतर जर तुम्हाला किचनमध्ये पांढरा नको असेल कलर पण फ्रेश असा, तर तुम्ही नक्कीच पिस्ता कलर जो आहे ना तो घरामध्ये ट्राय करू शकता किचनमध्ये. तर आत्ता जे मी तुम्हाला किचन दाखवते ना ते पिस्ता कलरमध्ये किचन आहे, की जे दिसायला खूप डिसेंट दिसतं आहे. आणि हा जो कलर आहे ना तो किचनमध्ये रिच लुक देतो, ज्याला पिस्ता म्हणा, फ्लोरसंट ग्रीन म्हणा, लाईट ग्रीन म्हणा. पण हे जे कलर्स आहेत ना हे किचनला आहे ना थोडासा रिच लुक देतात. तर इथे बघा आता कॅबिनेट दाखवते. ऑलमोस्ट प्रत्येक वरचा जो कॅबिनेट आहे ना तो कटलरी होल्डरच आहे. तर अशा पद्धतीने बरेच किचन डिझाईन आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि ऑलमोस्ट तुम्हाला आवडले असतील आणि थोडीफार आयडिया आली असेल की आपण कोणत्या कलरला कोणता कलर मॅच करू शकतो. अशा पद्धतीने आजचं हे जे काही व्हिडिओ आहे ती मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझी आजची जी व्हिडिओ आहे ती नक्की युजफुल राहिली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय. त्यानंतर म्हणजे माझा काही विचार नव्हता हे तुमच्यासोबत शूट करायचं, पण हे जे बाथरूमचे डिझाईन आहेत ना, हे लक्झरी बाथरूमचे डिझाईन आहेत. इतकं सुंदर वाटत होतं बाथरूममध्ये, म्हणजे आपण एवढा विचार करत नाही, पण IKEA हा देखील विचार करतं. तर ह्या काही बाथरूमच्या डिझाईन्स आहेत, की ज्या मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करते. प्रत्येक ठिकाणी असं एकदम रिच लुक येईल आणि मस्त वाटेल अशा पद्धतीचं डिझाईन आहे. सो एवढंच.